तर महायुतीच्या नेत्यांची विधान परिषदेवरती वर्णी लागणार असं कळतंय। 6 नेत्यांची विधान परिषदेवरती वर्णी लागणार। सर्व आमदारांना सध्या मुंबईमध्ये बोलवण्यात आलेलं आहे। नाराजांना विधान परिषदेवरती संधी मिळणार आहे। परिषदेतल्या 4 आमदारांची विधानसभेवरती वर्णी लागल्यामुळे जिंकलेल्या 4 आमदारांच्या जागा रिक्त आहेत आणि त्यामुळे महायुतीच्या 4 आमदारांची विधान परिषदेवरती वर्णी लागणार आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने जोरदार कामगिरी केली। सत्ताधाऱ्यांच्या या लक्षणीय यशामध्ये लाडकी बहीण योजनेने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली असं बोललं जातंय। त्यामुळे विविध राज्यात या योजनेने यश मिळवून दिलं त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात सुद्धा बघायला मिळते। महायुतीच्या वादळासमोर महाविकास आघाडी अक्षरशः पालापाचोळा झाली। राज्यात महाविकास आघाडी केवळ नावापुरती उरली। राज्यातल्या जनतेनं सत्ताधाऱ्यांच्या पारड्यात भरभरून मतांचं दान टाकलं आणि पुन्हा एकदा महायुतीच्या हाती राज्याच्या सत्तेची सूत्र दिली। खरं तर लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांची मोठी पिछेहाट झाली होती। त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांना विधानसभेत सत्तेचं स्वप्न पडू लागलं। पण जनतेनं विधानसभेत लोकसभेच्या अगदी उलट कौल दिल्याचं पाहायला मिळतंय। सत्ताधाऱ्यांच्या या नेत्रदीपक यशात लाडकी बहीण योजनेची महत्त्वाची भूमिका आहे। लोकसभा निवडणुकीत पोळलेल्या सत्ताधारी महायुतीनं विधानसभेच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली आणि हळूहळू वातावरण बदलत गेलं। निवडणूक जाहीर होण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांनी महिला वर्गापर्यंत ही योजना पोहोचवण्यावर भर दिला। केवळ योजना जाहीर करून सत्ताधारी थांबले नाहीत तर त्यांनी निवडणुकीच्या पूर्वी महिलांच्या खात्यात रक्कम कशी जमा होईल याची खबरदारी घेतली। एकीकडे सत्ताधाऱ्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने तळागाळापर्यंत योजनेचा लाभ पोहोचवण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे विरोधकांचा यावरून सुद्धा गोंधळ उडाल्याचं चित्र होतं। विरोध करावा की समर्थन अशी द्विधा मनस्थिती विरोधकांची झाली होती। एक प्रकारे महाविकास आघाडी लाडकी बहीण योजनेच्या जाळ्यात अडकली। लाडकी बहिणा म्हणजे गेम चेंजरच ती योजना झाली। अंडरकरंट असा का बहिणींनी दाखवला की मी सगळे उताने पडले, सगळे आडवे झाले। एक माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे। चांगली गोष्ट आहे। महिलांनी मतदानाला जर टक्का वाढला असेल तर नक्कीच आम्ही त्याचं स्वागत करतो। महायुती असं म्हणते की लाडक्या बहिणींनी आम्हाला मतदान केले आणि त्यामुळेच हा टक्का वाढला। लाडक्या बहिणींची मतं आपण विकत घेतली आहेत का? लाडक्या बहिणी ह्या फक्त तुमच्याच आहेत का? उद्या कळेल ना। माझं असं म्हणणं उद्या कळेल। लाडकी बहीण योजना सत्ताधारी महायुतीसाठी गेम चेंजर ठरण्याचा अंदाज सुरुवातीपासूनच व्यक्त केला जात होता। याचा प्रत्यय निवडणुकीच्या निकालातून पाहायला मिळाला। भावानं दिलेल्या ओवाळणीची लाडक्या बहिणींनी मतदानाच्या रूपानं परतफेड केली। सध्या या योजनेत महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जातात। सत्तेत आल्यानंतर 2100 रुपये देण्याचं आश्वासन सत्ताधाऱ्यांनी दिलं होतं आणि त्याचा फायदा सत्ताधाऱ्यांना झाला। विधानसभेत यावेळेला विक्रमी 66.5% मतदान झालं। यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती। राज्यामध्ये 3,06,49,318 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला। ही संख्या गेल्या वेळेपेक्षा बरीच जास्त आहे। लाडकी बहीण योजनेच्या ट्रॅक रेकॉर्डवर नजर टाकली तर आजवर या योजनेनं विविध राज्यात राजकीय पक्षांच्या सत्तेचा मार्ग सुकर केलाय। मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना या योजनेचं जनक मानलं जातं। त्यांनी सगळ्यात आधी ही योजना सुरू केली। गेल्या वर्षी मध्य प्रदेशात या योजनेनं भाजपला पुन्हा घवघवीत यश मिळवून दिलं। यानंतर अनेक राज्यात याच धर्तीवर योजना सुरू झाल्या। कर्नाटकात काँग्रेसनं महालक्ष्मी योजना आणली। त्यासाठी 2000 रुपये देऊ असं सांगितलं गेलं।
ओडिसात भाजपनं सुभद्रा योजना जाहीर करत सत्ता काबीज केली, तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी लक्ष्मी भंडार योजनेच्या माध्यमातून सत्ता राखण्यात यश मिळवलं. झारखंडमध्ये जेएमएमनं मैया सन्मान योजना आणली, तर तामिळनाडूत डीएमकेनं याच धर्तीवरती मगलीर उरिमाई योजना आणली आणि यश मिळवलं. 1,500 रुपये. महाराष्ट्रात सुद्धा लाडक्या बहिणींनी सत्ताधारी महायुतीला सत्तेची वाट मोकळी करून दिली आहे. 1,500 रुपये महिन्याला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. कौतुक त्यांनी केलं. आणि यासोबतच वेळ झाली इथे एका छोट्याशा ब्रेकची. जितकी महानिवडणूक तितकं मोठं कव्हरेज न्यूज 18 लोकमतचं. अचूक निकाल दाखवणारं, प्रेक्षकांची दिशाभूल न करणारं आणि विदर्भातला हा जो गड आहे तो भाजपनं काहीसा शाबूत ठेवला. लोकमताचा विश्वास जपणारं. हे आकडे आलेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दात सांगायचं तर अविश्वसनीय असे आकडे आहेत. एकमेव मराठी न्यूज चॅनल, सर्वात जलद, सर्वात वेगवान, सर्वात अचूक. न्यूज 18 लोकमत. लाडक्या बहिणींचा महायुतीला आशीर्वाद मिळाला. जिथे महिलांचं मतदान अधिक तिथे महायुतीला यश मिळालं. तर महाराष्ट्रानं गुलाबीला पसंती दिली असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मिळालेल्या यशानंतर आता मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. महायुतीला 234 जागा मिळाल्या असून त्यात एकट्या भाजपला 132, शिवसेनेला 57 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळालं असून यात शिवसेनेचे 57 उमेदवार निवडून आले आहेत. या पार्श्वभूमीवरती शिवसेनेची आज मुंबईमध्ये बैठक पार पडणार आहे. मुंबईतल्या ताज लँडसनमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून राज्यातील शिवसेनेच्या विजयी उमेदवारांना या बैठकांचं निमंत्रण देण्यात आलंय. विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागांवर विजय मिळालाय. त्याच पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज बैठकांचं आयोजन करण्यात आलं. या बैठकीमध्ये पुढील नियोजन करण्यात येणार आहे. मुंबईत होणाऱ्या बैठकीत सर्व आमदार एकमतानं विधिमंडळ नेत्याची निवड करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर हल्लाबोल केलाय. विरोधकांना मुळासकट उपटून असं यश मिळालं तर लोकशाही संपेल आणि केवळ हुकुमशाही राहील अशी टीका वडेट्टीवारांनी केली आहे. तर ईव्हीएम बाबत काहीतरी गडबड आहे अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे. आमदार सुरेश धस यांनी विजय होताच पंकजा मुंडेंवर टीकास्त्र डागलंय. पंकजाताई, तुम्ही मला धोका द्यायला नको होतो. फोन करून लोकांना माझ्या विरोधात काम करायला सांगितलं असा आरोप सुरेश धस यांनी केलाय. जळगाव जिल्ह्यातील धक्कादायक निकाल समोर आलाय. जळगावातील तब्बल 5 माजी आमदार आणि 2 माजी खासदारांना पराभवाचा धक्का बसलाय. उन्मेष पाटील, गिरीश चौधरी, गुलाबराव देवकर, सतीश पाटील आणि दिलीप वाघ यांचा दारुण पराभव झालाय. पुणे जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा सुपडा साथ झालाय. पुण्यातील 3ही विद्यमान आमदारांना महायुतीनं त्यांचा पराभव केला. कुलाब्यातून रवींद्र धंगेकर, पुरंदरमधून संजय जगताप तर भोरमध्ये संग्राम थोपटेंचा पराभव झालाय. विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला घवघवीत यश मिळालं. या यशानंतर आता पुण्यातल्या बाणेर बालेवाडी या भागामध्ये फडणवीसांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकलेत. उत्साही कार्यकर्त्यांनी ही बॅनरबाजी केली आहे. माजी नगरसेविका ज्योती कळमरकर यांनी हे बॅनर लावत फडणवीसांना सीएम पदाबाबत शुभेच्छा दिल्या. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी मतदारसंघातून धर्मराव बाबा आत्राम 5व्यांदा आमदार म्हणून निवडून आले. 16,000 मतांची लीड घेऊन धर्मराव बाबा आत्रामांनी मुलीचा आणि पुतण्याचा पराभव केला. यावेळेस राजकारणाच्या शेवटी मुलगी आणि पुतण्याशी लढावं लागलं तरी बाप बाप होत आहे अशी प्रतिक्रिया धर्मराव बाबा आत्रामांनी दिली आहे. बेलापूर विधानसभेमध्ये ट्रॅम्पेट चिन्ह आणि नावामध्ये साधर्म्य असलेल्या उमेदवारांमुळे महाविकास आघाडीतील उमेदवार संदीप नाईकांना फटका बसला. महाविकास आघाडीच्या संदीप नाईकांचा केवळ 377 मतांनी भाजप महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनी पराभव केलाय.
सांगलीतल्या शिराळ्यामध्ये महायुतीचे उमेदवार सत्यजित देशमुख यांनी विक्रमी मताधिक्य घेऊन विजय मिळवला। यानंतर शिराळ्यामध्ये पारंपरिक नागपंचमी उत्सव पूर्वीप्रमाणे साजरा करणार तसंच भुईकोट किल्ल्यावरती छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभं करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं आश्वासन सत्यजित देशमुख यांनी दिलंय। अकोला पश्चिमच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर माळीपुरा या भागामध्ये विजयाचा जल्लोष करण्यात आला। यावेळेस पोलिसांनी या कार्यकर्त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यातील काही जणांनी एका पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केला। या प्रकरणी 2 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। शंभूराज देसाईंच्या विजयानंतर रॅली काढण्यात आली। या रॅली दरम्यान शंभूराज देसाई आणि सत्यजित